आज आपण एकाच लेसनचं सर्कल लेसनचं एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रॉपर्टीज आणि थेरम बघणार आहोत. फर्स्ट आहे प्रॉपर्टी अँगल AEC इज इक्वल टू हाफ ऑफ द आर्क AC अँड DB. आपल्याला ज्यावेळेस AEC किंवा DEB फाइंड करायचं असतो त्यावेळेस आपल्याला हे दोन मेजर माहित असणं गरजेचं आहे. हाफ ऑफ द मेजर आर्क AC अँड DB. तसंच CEB हे किंवा हा अँगल आपल्याला फाइंड करायचा असेल त्यावेळेस आपल्याला AD आणि CB चं मेजर माहित असेल तर आपल्याला ह्या प्रॉपर्टीज नुसार आपल्याला आन्सर काढता येईल. या पद्धतीचं एक्झाम्पल्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे. प्रत्येक याचं फक्त आपण बेसिक जी काय कन्सेप्ट आहे ती आपण क्लिअर करून जाऊया. सेकंड आहे दोन आपल्याला सिकांड दिसतात जी बाहेर एकमेकांना टच होतात. BED. आता BED फाइंड करण्यासाठी हाफ ऑफ द आर्क BD हा मेजर आर्क मायनस मायनियर आर्क. हाफ ऑफ द BD मायनस हाफ ऑफ द AC. त्यानंतर थर्ड आहे आपली थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये आपल्याला इथे एक अँगल दिसतोय, इथे एक आर्क दिसतोय. आता ज्यावेळेस आपल्याला हा अँगल फाइंड करायचा असेल त्यावेळेस आपण अँगल ADB हाफ ऑफ द मेजर आर्क AEB आपण त्या थेरम नुसार ते फाइंड करू शकतो. आणि इथे मी अजून एक तुम्हाला पॉइंट क्लिअर करते. ज्या वेळेस इथे एक अँगल असतो याला म्हणतात आपण सेंट्रल अँगल. जर हा AEB 50 डिग्री दिला असेल तर तुमचा हा अँगल AOB सुद्धा काय होणार आहे 50 डिग्री. आणि आपली ही थेरम काय सांगते ADB हाफ ऑफ द AEB म्हणजे हा किती झाला तुमचा 25 डिग्री. त्यानंतर पुढे सायकलिक थेरम. सायकलिक थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. सायकलिक थेरमचं तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतो किंवा डायरेक्ट 2 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला येतो. आता सायकलिक थेरम म्हटलं की लक्षात ठेवायचं की BD ऑपोजिट जे अँगल्स आहेत ते एकमेकांना 180 डिग्री मध्ये ऍडिशन असतात. ऑपोजिट अँगल 180 डिग्री. AC हा ऑपोजिट अँगल आहे, यांची टोटल सम आहे 180 डिग्री. 180 डिग्री मध्ये सायकलिक थेरम आपण प्रूव्ह करत असतो. तुम्हाला 2 मेजर देतात किंवा 3 मेजर देतात आणि एक मेजर तुम्हाला फाइंड करायचं असतं. तर एक मेजर आपण कसं फाइंड करू शकतो तर B प्लस D इज इक्वल टू 180. जर हा 80 दिलाय तर D कसा काढणार आपण 180 मधून 80 मायनस झाला की 100. 1 मार्काला तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा हे क्वेश्चन पडतात. त्यानंतर टँजेंट सेगमेंट थेरम. 2 टँजेंट दिसतात आपल्याला AD आणि BD. 2 टँजेंट आहे आणि टँजेंट असून इथे एक पॉलिगॉन तयार होतो, एक क्वाड्रिलेटरल तयार होतो. 1 2 3 4 अँगल्सचा एक क्वाड्रिलेटर तयार होतो. तर टँजेंट सेगमेंट थेरम काय आहे 2 टँजेंट ज्यावेळेस एकमेकाला इन्स्क्राइब होतात ज्यावेळेस टच होतात त्यावेळेस त्याची थेरम काय आहे ACB हा अँगल CBD BDA DAC. तुम्ही शॉर्टकट मध्ये असं लिहू शकता अँगल A प्लस अँगल C प्लस अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 360 डिग्री. त्यानंतर पुढे आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकांड. टँजेंट दिसती आपल्याला BC, सिकांड दिसती AB. तर याची थेरम काय आहे अँगल ABC. आपल्याला हा जर फाइंड करायचा असेल अँगल ABC हाफ ऑफ द आर्क ADB ह्या आर्कच्या अर्धे असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे सेंटर पॉइंट मधून लाईन गेली आहे. हाफ सेमी सर्क्युलर होतोय 180 डिग्री म्हणजे हा नक्कीच 90 डिग्रीचा अँगल असणार आहे हाफ ऑफ द आर्क. त्यानंतरची थेरम आहे टँजेंट सिकांड सेगमेंट थेरम. एक टँजेंट दिसतोय एक सिकांड दिसतो. तर ही थेरम काय आहे EA मल्टिप्लाय EB इज इक्वल टू ET स्क्वेअर किंवा तुम्ही असं लिहिलं ET स्क्वेअर इज इक्वल टू EA मल्टिप्लाय EB तरी चालणार आहे. त्यानंतर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. 2 कॉर्ड दिसतात आपल्याला त्या कुठे डिवाइड करतात की सर्कलच्या बाहेर डिवाइड करतात त्याला म्हणतात एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. आता याचे थेरम काय आहे AE मल्टिप्लाय BE
CE मल्टिप्लाय DE. हे थेरम आहे AE मल्टिप्लाय BE CE मल्टिप्लाय DE. एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड. आणि तेच इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड असेल, दोन कॉर्ड दिसतात आपल्याला CD अँड AB. कुठे डिवाइड होतात? सर्कलच्या इंटरनल मध्ये, हे एक्सटर्नल मध्ये, म्हणून एक्सटर्नल डिव्हिजन, हे इंटरनल डिव्हिजन. यामध्ये पण आपल्याला एक थेरम कशी दिली आहे? AE मल्टिप्लाय EB CE मल्टिप्लाय ED. 12 मार्क्स साठी विथ ऑप्शन तुम्हाला एक्झाम मध्ये याचे क्वेश्चन्स पडणार आहेत. तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल काहीच येणार नाही. आणि हे सगळे तुम्हाला बाय हार्ट करायचे. बाय हार्ट केल्याशिवाय तुम्हाला यामधलं एक सुद्धा एक्झाम्पल येणार नाही. त्यामुळे एवढे जेवढे आहेत 12 मार्क्स साठी एवढं बाय हार्ट करा. यावरचे एक्झाम्पल मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेते. हे जर तुम्हाला जर फायदेशीर वाटत असेल, तुमच्या 10च्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमचे जे रिलेटिव्ह असेल त्यांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.